पाहू तर द्यात लागल पाहिल्याशिवाय जाणार नाही थोडं जाऊ दे ग माझ्या ज्ञानाचा अवजार बरा थोडस चुकलं जरा नाही तोंड पुरवा ना खालवर होते ना हा हे बायाच खूप बोलते बापा पार्टी आमचे मित्र सन्मान्य पियुष दादा देवते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे मी आणि माझी पार्टी आभारी आहे धन्यवाद क्या बात है खाऊ असं काहीतरी पाहिजे तर काहीतरी मानते म्हणजे वाटते माणसाले म्हणलं चाकू छुरे घेऊन तर आली वा याच्या पहिल्याच्या फिराले ओके मा हो तिचा स्वभाव आहेच नाही तसा स्वभाव तसा आहे नाही पण हे शाहिरीची रीतच तशी आहे का करता हो ना कुठं कुठं वातावरण एवढं गरम होऊन जाते ठेकेदार असे राहते जी तिला वेगळं चढवण मला इकडे वेगळं चढवते कारण पाहिजे नाही का किती फाटवे आहे मग काही सांगायची सोय नाही ते गंमत कोणी खाल्ल्या कोणीकडे बघ सुरेश थांबे थांब पाय म्हणते सुरेश शाही आता तू बाईच्या खालता चालत आहे म्हणते मग तुला इकडल्या एरियामध्ये नावण्या कमावच्या का असं नाही का तसं नाही का मग तो होत पेटते धगाळा आणि शायराचा पुरा बिघाडा मग काही सांगायची सोय नाही जी कारल्याच्या येईल लौकीवर तर लौकीच्या येईल तरबूजवर असं होते कोई बात नाही तर बाई म्हणते समजा जिंकल्याशिवाय राहत नाही बिंदास
जिंका कौंडे जिंका, पुन्हा म्हणते झटका देंगे, कायचा वा? ज्ञान का म्हणते असं का? झुकना नहीं झुकाना भी आता है म्हणते. झुकना नहीं झुकाना भी आता है. बरं बरं, तू म्हणशील तशी, हा मला तर वाकात लागेल म्हणा, त्याच्यात काही शक नाही. हा तेव्हा ते काम होईल. कायचा वा? अरे 5 वर्षाची शायरी मी, तुझ्या मनात माझी जागा काय ते मला माहित नाही, पण माझ्या मनात तुझी जागा सांगतो काय बा म्हणून. आज मी सांगतो काय ऐक. तुला मी हे सत्य इतिहास मांडतो, एवढे लोक बसले, हे गोष्ट मी सांगत नव्हतो, पण माझ्या मनात होती. सांगतो कारण काय. मी जेव्हा शायरी क्षेत्रामध्ये नवीन निघलो होतो, मला कमीत कमी 4 ते 5 दुय्यमी अशा मोठ्या मोठ्या शाहीर सोबत आल्या होत्या. त्यांचे ठेकेदाराचे फोन आले होते, पण ते का म्हणे, नाही म्हणे नवीन आहे म्हणे, नाही म्हणे नवीन आहे म्हणे जमत नाही म्हणे, नाही म्हणे नवीन आहे म्हणे जमत नाही म्हणे. पण ह्या शिवानी सोबत माझी पहिली दुय्यम झाली. कुठे झाली? कुठं? डोंगर गावले. असं का? एका झटक्यामध्ये गंमत घेतली होय ना. आणि त्या गमतीवर मला एवढ्या गमती लागल्या का या मार्ग, म्हणजे हे पहिलं जरी वर्ष असलं तर म्हणून तो मान मी आज मी जपतो. जरी 19-20 झालं, 30-35 झालं आणि किती झगडाही झाला तरी ते जागा कमी होणार नाही मनामधून. आणि मी ज्याला मनामध्ये स्थान दिलं त्याला आयुष्यभर विसरत नाही, हा माझा स्वभाव आहे. क्या बात? तसा तर निशान शेठ आताही सांगतो मी, तो एक बंद आहे पुन्हा, कारण की तो माझ्यासोबत गंमत घेणार नव्हता, कारण की माझे वडील त्याच्यासोबत घेणार नव्हते, पण त्यांना गंमत घेतली तर त्याच्याबरोबर माझ्या 7 दुय्यमी झाल्या. आता निशान बरोबर होय ना. जसं तुझ्या बरोबर झालं असं असते. आणि पुन्हा समुंदर की बुराई करता है, ठीक है, समुंदर की बुराई करता है, पटका देंगे. तर शिवानी बाई माझं काय म्हणणं आहे, बोलीन तर जरूर पण बोलल्याशिवाय राहणार नाही. सुस्ती तू बी करायची नाही, पण कशी कशी? शेराच्या मार्फत, हा. गाण्याच्या मार्फत. तर कोणाले पटकाच्या आधी शिवानी बाई स्वतःचा विचार कर. काय म्हणतो मी, काय? कोणाले पटकाच्या आधी शिवानी बाई स्वतःचा विचार कर. शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे, तिथे ज्ञानी विचाराने तर जेव्हा होते तयारी पूर्ण तेव्हा होते किल्ला सर. नसन जमत ते तर तू बोट टाकून बोल. शेराचा अर्थ समजून घ्या, काय आहे शेराचा भावार्थ. शाहिरी हा ज्ञानाचा सागर आहे, तिथे ज्ञानी विचाराने तर. ज्ञानी विचार म्हणजे मग समुद्रामध्ये पोहोचायचं, बोट नाही लागेल का आपल्याला. बोट म्हणजे नाव, असं का? समजून घ्या शेराचा भावार्थ. जर तुला पोहता आलं तर ठीक आहे, नाही तर बोट सोडून दे आणि त्या समुद्रामध्ये बुडी मारून मग. असा माझ्या शेराचा भावार्थ आहे. हा शिवानी बाई, हा नाही का, कारण आता झाले 2-2 राऊंड. शिवानी बाईला थोडसा चल्ला था असा? हो. हात दाखवत नाही म्हणते आता असा. कसा वा? त्या दिवशी दाखवला होता. आता म्हणते याला सहन नाही होत म्हणते. ए शिवानी, जे प्यार करते करते मेरी भी उम्र बुझ जाए व तेरी भी उम्र बुझ जाए. बापरे. मी सांगतो मला पटन तोपर्यंत मी शायरी करीन. मी तुला सांगतो आता माझी कॅपॅसिटी म्हणजे मला जिथपर्यंत वाटन का शायरी केली पाहिजे तोपर्यंत करीन, नाही तर मी सोडून देईन याला. तुला रिअल फॅक्ट सांगतो. आणि शिवानी आता झाले 2-2 राऊंड. शिवानी बाईने चढला तावरल्यावानी करते बिचारी, मारायला पाहिजे खाव. पण बाईच्या आवाले डावाले काही भेट नाही. असं छाती लिहाव पक्का. बाई मारण चौकात मी मारीन. छक्का तुला जाईन आपला डायरेक्ट जटाम झरीच्या बाहेर. आणि मारल्याशिवाय मी जमणार नाही. पुन्हा बाईने शब्द म्हटला कोणता, ऐन भावड्याला. माझं सुद्धा म्हणणं काय आहे बाई, कारले दुधी मांडावर गेले फुलगोबी मारे पाव. आणि बरबटी म्हणे अशीच करशील तर उतरीन ते भाव. मिरच्या वांग्यावर बिमारी आली, त्या चौऱ्यावर चढला चुड्डा. आणि गाजर गवताना तंगडी फसवली तर तो भुईमुंग झाला कड्डा. झाला का नाही झाला? दोन्ही शाहीर बराबरीचे आहे. हा जटामझरी म्हणजे शायरी सामना बराबरीचा झाला पाहिजे. तिकडे दारू पिऊन पडलेला माणूस हा दुय्यम तमाशा पाहायला आला पाहिजे का नाही रे बापा. शिवानी आता गाणं म्हणून राहिली रे बापा, आणि आता आम्हाला ऐकूशा वाटते रे बापा. नाही का म्हणतो असं, जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे. आणि थोडीशी पोटात जाऊ द्या काका, तिथे याच्यात मोठा. जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे. थोडीशी पोटात जाऊ द्या तर यायच्यात मोठा बजार आहे. सुरुवातीला यायचे मोठे नखरे, मी हे नाही पेत, मी ते नाही पेत, मला पाहिजे म्हणते इंग्लिश पव्वा. आणि पैसे खतम होऊ द्या तर सारे निपूर जाते, देशी भेटे का महुआ.
पैसे असले त्याच्यात ताल तुंबे पाहून घ्या. आबे म्हणते ओ सिम्पली शिवाय तर मी भागत नाही बे म्हणते. असं म्हणते आबे म्हणते मी बी सेवा आणि पैसे खतम झाले मग 40-50 राहू द्या. मग अर्धी मारून घेतो म्हणते देशी 90. देशीच पेते का मग त्या काही मॅटरच नाही भाऊ. पण ऐकून घे त्या बी मॅटर आहे थोडासा. पुरा मॅटर घेतला मी ना धरवायचा कसा कसा सुरुवातीला दारू प्याच्या पहिले याच्या गोष्टी कोणत्या कोणत्या तू मेरी जा मै तेरा भाई. बापरे. आणि दारू पिऊन झाले ते हे दोघंही एकामेकाच्या लाता खाई खाते खाते यायच्यात झगडा पाहून घ्या तुम्ही कार्यक्रमामध्ये. जे एका गाडीवर प्यायले जाते त्याच्यात झगडा मग गावभर मध्ये यायची मग माझ्या सुरुवातीला कार्यक्रम चालू होऊ द्या तो घुटघुट घेऊन आपल्या तालात गायते आणि माझा कार्यक्रम खतम होऊ द्या भाऊ त्याच्या नाकातला शिमूळ याच्या गालात राहते. एका कार्यक्रमाला गेलो तुझी गंमत कराले लहान साहेब तर कोणी ताव खाले पाहिजे. अबे म्हणे तुला कधी गंमत चांगली नाही केली तो कम्फर्ट शकतो तो बाईक मध्ये पिऊन होता बरं. आता म्हणलं नवीन काम होतं म्हणलं जाऊ दे. तर दिवसभर गंमत झाली गंमत चांगली झाली आणि मी म्हणलं आता काकाजी कुठं गेले त्याला म्हणलं माहिती घेऊन घ्या बा म्हणलं गंमत कशी काय झाली. तर कोणी म्हणे काकाजी झोपाले गेले कोणी म्हणे काकाजी तिकडे गेले. त्या बहीण म्हणलं रस्त्यानं कोण गेंगावून राहिलं झालं मातीमध्ये. तर काकाजी ह्या मातीमध्ये पोलट्या. अरे बापू म्हणे काकाजी म्हणलं गंमत झाली झाली काकाजी म्हणलं तिच्या बहीण अरे हा कोणता नाद आहे हा नाद सोडला पाहिजे. परमात्म्याचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे. नवऱ्या बायकोच्या भांडणाला तोड नव्हता व्यसन मुक्तीसाठी कोणी जोड नव्हता. खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी खूप खाल्ली मिठाई मेवा. अरे आता नाही घाबरत म्हणते कारण घरी परमात्म्याची सेवा. घरची दारू सोडली का नाही सोडली नाही का शिवानी बाई तू राग मानून घेऊ नको तर नाही त्यासारखी बाईच नाही बघ. मजाक नाही करत मला तर बहुत मजा येते त्यासोबत करायला गंमत का बा शब्द सोडला नाही पुरा एका वाक्यात म्हणलं. उलटे सीधे बोलताना उलटे सीधे गीत नाही सीधे सीधं काम आहे मला असं का पण आता माझं गाणं काय म्हणते आम्ही ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर नाता जीवाला आमचा खरा आज भरून चालली माझी मंजुळा दिसते माझं चुडा. आज भरून चालली माझी मंजुळा दिसते माझं चुडा. इकडे लक्ष ठेवा. आणि आज भरून चालली माझी मंजुळा आज भरून चालली माझी मंजुळा दिसते ना आज भरून दिसते भरून ना तुम्ही धरून म्हणता कसं भिन म्हणतो. अरे बरोबर शब्द अरे बापरे आला तू ये ते स्वागत आहे 2 राऊंडपासून बसून आहे. पण माय काय म्हणणार शिवानी बाई काय थोडं पाहू दे ग पाहू दे ग पाहू तर द्यात लागल पाहिल्याशिवाय जाणार नाही मी. असं हो पैसे कायचे दिले एवढी वेळ आता पाहिजे बापा तिकडे जास्त चकडा मारू राहिला तू माया फेवरचा माणूस ना कसा का हो आणली तू उपवास आता बापा पण मी पाहिल्याशिवाय जाणार नाही आणि तुम्ही बी पाहिल्याशिवाय जा नको. मी बी दाखवतो आणि बाई बी दाखव असं का गाण्याची मजा घ्या का दाखव थोडं पाहू दे ग पाहू दे ग थोडं जाऊ दे ग माझ्या ज्ञानाचा अवजार बरा. थोडं पाहू दे ग शिवानी आणि थोडं जाऊ दे ग काय पाहू दे काय तुझं ज्ञान पाहू दे असं का काय जाऊ दे काय माझे विचार तुझ्या डोक्यापर्यंत जाऊ दे असं आहे का गाणे को आधारे मॅडम
आपको समझना पड़ेगा और आप समझदार है और आपको भी बोलना पड़ेगा मला कापून खा काम चालून जाईल इथं काही सुस्ती करायची नाही पण तर्कशील बोलायचं कसं कसं थोडं पाहू दे ग थोडं जाऊ दे ग माझ्या ज्ञानाच्या अवधार बरा आणि थोडस चुकलं जरा थोडस चुकलं जरा बापरे मी टाकेन पुन्हा थोडस चुकलं जरा मी टाकेन पुन्हा काय म्हणतो काय थोडं पाहू दे ग थोडं जाऊ दे ग माझ्या ज्ञानाचा अवजार बरा असं? आणि थोडस जर चुकलं जरा तर मी टाकीन पुरा ज्ञानाचा अवजार बरा आहे तर ज्ञानाचा अवजार टाकीन का नाही टाकीन हो. जिथं गलती सापडली अलत फलत काय आहे का गाण्यामध्ये नाही अलत फलती राहणार भी नाही बाई आणि तुला समजायचं पण नाही पण आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा अच्छा कैसे कैसे ध्यान से अच्छा ये मत समझ शिवानी भाई तुझे डर के रहूंगा लेकिन तेरे रंग में अपना रंग भर के रहूंगा भर के रहूंगा कसं सजनी ग अन भुललो मी अन काय जादू झाली बघून तुला जीव माझ्या होईवर खाली बघून तुला जीव माझ्या होईवर खाली काय सांगू कधी जादू केले बघून तुला जीव माझ्या होये काळीवारे बघून तुला जीव माझ्या होये काळीवारे सजनार काय सांगू कोणी जादू केली सजनार काय सांगू कोणी जादू केली ए शिवानी लाज मला आली राया लाज मला आली लाज मला आली राया लाज मला आली सजनार काय सांगू सजनार काय सांगू कोणी जादू केली याद मला आली राया लाज मला आली याद मला आली राया याद मला क्या बात है आजच्या कार्यक्रमाचे ठेकेदार श्री भीमराव भाऊ पंधरे पोलीस पाटील आणि निंबाजी गवडे राहणार गोंडी मोहगाव यांच्याकडून या विचारावरती 501 रुपयाची भेट मिळालेली आहे मी आणि माझी पार्टी आभारी आहे धन्यवाद 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 क्या बात है क्या कोण है बा भीमरावजी पंधरे आणि निंबाजी गवडे काकाजी पोलीस पाटील कोणते हेच कोणी दिली यांनी दिली का मग बरोबर आहे का नाही अन सजनी ग अग भुललो मी अन काय जादू झाली अन बघून शिवानी जीव खाली वर खाली होते का नाही होती होते बाई लहानस असतं पण काम पडत ना नाही बापरे नाही का हो असं कसं काम आहे नाही हसून कधी गंमत केली तर बाई सारखी गंमतच नाही करत मी बी सांगतो पण तुझी पाहिले लोक आले एवढे सारे गंमत आणि म्हणून माझ्या समाजाकडे म्हणजे काय धंतक तुझी पाहण्यासाठी लोक जमले हे गावात ग एकावरती एक टाकतो सापडली डावात ग एकावरती एक टाकतो सापडली डावात ग एकावरती एक टाकतो सापडली डावात ग आज रस्ता तुझ्या घरी तुझी इच्छा पूर्ण करीत आज रस्ता
भावाच्या वैरी होते गोष्ट येते जेव्हा शेतीच्या हिश्श्याची होय ना. आणि हे बहीण भावाची अक्षित तोडते जेव्हा वाटचाल होते पैशाची खरी गोष्ट आहे. कोणासाठी शेती तो कोणासाठी पैसा मोठा झाला आणि एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली मला हा मोठा विचार आला. आयुष्य हे 50 वर्षाचं आहे. तुम्ही किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल, एकदा कधी तुम्ही मेले का नाही तर तुम्हालाच ना माहित तुमचा कुठं आहे माल. आजी एक हात धुरा देवा म्हणून भाऊ भावाचा एवढा वैरी झाला बे म्हणते. चल त्या काकाच्या घरी जायचं नाही म्हणते. काऊन म्हणते, त्यानं आपली एखाद जागा घेतली म्हणते. ते बहीण हिस्सा घेतली तर बहिणीची अक्षी तोडून टाक म्हणते. अरे 50 वर्षाचं आयुष्य आहे. काही तर अटॅकनच गचकून राहिले. त्या बहीण असे मैतीले म्हणजे उचलून नेऊन राहिले. कसे नवरा हकले वकर आणि बायकोने भाकर तो जमाना गेला. झोपून राहते अर्चीने नवरा फुसते फरशी हा जमाना आला. काय म्हणतो मी, नवरा हकले वकर आणि बायको आणि भाकर तो जमाना गेला. झोपून राहते आमची अर्ची पण नवरा पुसते फरशी हा जमाना आला. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे का नाही. आयुष्य 100 वर्षाचं होतं, हे 50 वर्षावर आलं आणि कोणाचं भलं अथवा ना हो पण त्या मैतीच्या दुकानदाराचं भलं झालं. त्याचे गिराईक वाढले. त्या बहिणीत टेक्नॉलॉजी नव्हती तर माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं होतं. आणि हे मोबाईल हे मेट्रो फेट्रो आली हे 50 वर्षाचं आयुष्य आलं. आणि तरी पण पहा मी गणामध्ये बी म्हटलं का मी शेतकऱ्याच्या हिताचा माणूस आहे. तुम्हाला जर पाहायचं असत तर तुमच्या इकडे एखादी कंपनी राहू द्याची आणि त्या कंपनीमध्ये जा तुम्ही. एखादी वस्तू मागायला, एखादी पार्लेजी बिस्किटचा पुडा मागायला द्या बरं. अची म्हणा मी या गावच्या घरी का आणलं पाहिजे फिंगर जास्त आवडते का. वा मी ना काय सांगितलं वा त्या मा भाषेने आणून दिले माझ्यासाठी. तुला आणले का बापा. याच्यासाठी मी नाही सांगितली हो. पण तू ना शायराला नाही विचारलं असेल का भाऊ पान खाते का काय खाते का. हे म्हणे मग आणि पिंगरा खायचे आहे म्हणे. नाही तिले तू फिंगर ते असेल मग शायराला म्हणशील का पान खाते का भाऊ. मला काय विचारा आम्हाला नाचा लागते. विनोद भाऊ वाघाडे या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सहजय विनोद भाऊ वाघाडे यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली पाठ्यामध्ये. तर शिवानी बाई शेतकऱ्याच्या हिताचं का म्हणतो मी. तुम्ही ज्या एखाद्या कंपनीमध्ये बिस्किटचा पुडा मागा अजी नाही देणार आणि मी मला जाऊ दे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये लक्ष ठेवा. विषय महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जा आणि त्याला म्हणा थोडासा संभार द्या काकाजी म्हणा. काय म्हणा, थोडासा संभार द्या म्हणा. तो शेतकरी एवढा संभार उपडते की तुमच्या हातात नाही मावून तेवढा संभार देते. आणि जेव्हा पैशाची गोष्ट करते का म्हणते ए बापू म्हणते या संभाराचे का पैसे घेऊन म्हणते. त्यापासून चल जा म्हणते घेऊन जा म्हणते. एवढं माझ्या शेतकऱ्याचं मन मोठं आहे जी. पण का करता त्या बहिणी आमचा कापूस 10,000चा उलटा 6,000वर येते आणि याची स्प्लेंडर गाडी 50,000ची 1.5 लाखावर जाते. हो ना. असं काऊन होत असं म्हणतो. आणि आम्ही ना कधी गहू तांदूळ नाही लावले तर एका मातीचे ढेकलं खातील का. खातील ना. मरतेच्या बहीण हे येणार आहे परिस्थिती. आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणणं आहे, तुझ्यासारखी बाई होणार नाही श्री शिवानी. लाखात नाही होणार कारण की स्वतःची मुलगी वागून तू तमाशा करते. आणि म्हणून तुझ्यासाठी दुसऱ्या कडव्यामध्ये माझं काय म्हणणं आहे. उत्तर द्यायला पाहिजे होतं परिपूर्ण द्यायला पाहिजे होतं. मग देशमुखची पुस्तक पहा म्हणे त्या पुस्तकाचा 5 नंबर पहा म्हणे. आता कायले घेणं पुस्तक. ते लग्न झालं तर तुला पैशाचं काम नाही. मला किती पैशाचं काम आहे बापा. मग ती होणारी बहीण साठी ठेवा लागेल का नाही ठेवा लागेल. मला घराचे काम चालू आहे. घराचे काम चालू आहे. काका करू एकटा थोडीशी म्हणत नाही का मामा होय का घे बा काही लागते का 20-25 हजार असं ते की नाही म्हणत. कमवणं चालू आहे इकडे. दुसऱ्याच्या नावावर आहे आता. कोणाच्या. शिवानी बाईचा. बहीण तू कहून अशी बोलते हो. काऊन ते काय समजत तुम्हाला देईन तर मग भाटला का करून तिकडे. राहू दे तू भलता भलती करते ते भलती करली गोष्ट. पण आहे माझं काय आज रस्ता तुझ्या धरी तुझी इच्छा पूर्ण करी आणि मजा येईल आता. आणि थोडस चुकलं जरा जरा जरा
यांच्याकडून 101 चा नजराना मिळाला. हे पार्टी आभारी आहेत. तर शिवानी बाई तुम्ही प्रश्न विचारला कोणता पत्राळीचा. ते पत्राळ हे जे जन्मता गरोदर राहिली आणि आपल्या मुलाशी संबंध बनून ते नष्ट झाली म्हणजे जळली. पत्राळच्या व्यतिरिक्त जर काही दुसरं उत्तर माझ्या मते राहू शकत नाही. कारण असं का म्हणतो की मी जया बोरकरशी गंमत केली गोंदिया तिरोड्याला. तिने जेव्हा हे गाणं म्हटलं आणि मीने जेव्हा हे उत्तर दिलं तर तिने एक्सेप्ट केलं म्हणजे मानलं. आता तुझं उत्तर काय आहे ना काय नाही माहित नाही. पण माझं आता समोरची टाण्याची ठेक काय म्हणते काय वास्तविकता आहे म्हणजे या समाजातली वास्तविकता म्हणतात कोणती. रोशन भाऊ आता आमच्याकडून त्याला पा मंडळ वाजवत आहे दिसला का. याले म्हणते पावर मग झटका कमी आहे का नाही. अरे रोशन बाई तर म्हणते 440 चा झटका आहे. हो तुम्ही काऊन भुलून राहिले तर माहित नाही बापा. 440 चा झटका आहे तर घाबराचं काम थोडी आहे. लाईन गेली बी तरी शिवानी बाई आहे. असं का काही घाबराचं काम नाही. झटका आहे ते ना तुम्हाला उजीड नाही का. पण आता माझं गाणं काय म्हणते काय कशाईरा तुम्हा सांगतो आणि ते कलयुगाचे धडे आणि सुन सासूची सेवा करे आणि ते मारू मारू फळे. सुन सासूची सेवा करे आणि ते मारू मारू फळे. आणि सासू मेल्यावर सुनबाई लढे. सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे. 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 ऐ कशाईरा तुम्हा सांगतो ते कलियुगाचे धडे. सुन सासूची सेवा करे ते मारू मारू फळे. आणि उद्या पंच कमिटीवर मार्का पडे पडे पडे. कारण की बायाची पोल खोलणारा शहर आणला म्हणून तुम्ही नाही. आमच्या घरच्या बाजार बार आणला म्हणून तयारीत राहा तुम्ही आता. पंच कमिटी पडे का आले. माफ करा. वास्तविकता म्हणणारा माणूस थोडस कडू लागते बोलतो तर पण गोड करून घ्या साखर टाकून नाही का. विचारात पडले सर पंच कमिटी सारं पोट्यान फसवलं म्हणत सर भडकवलं पण तसं बायाले सांगून तर दिलं. काही विषय होत नाही म्हणा पण समोर तुमच्याही पदार्थ गाण्यामध्ये आहे. कसा कसा कशाईरा तुम्हा सांगतो आणि ते कलियुगाचे धडे. सुन सासूची सेवा करे आणि ते मारू मारू फळे. आणि ते सासू मेल्यावर सुनबाई लढे. काकाची लढे सासू मेल्यावर सुनबाई लढे. नाचून सांगा पण थेंब नाही पडे. सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे. एखाद्या दिवशी बायकोचा भाऊ येऊ द्या घरी. बायकोचा भाऊ घरी येऊ द्या आणि त्याच दिवशी नवऱ्याची बहीण येऊ द्या घरी. सकाळीच कोणाचा अरे नाही बायकोच्या भाऊ ना नवऱ्याची बहीण. तुम्हाला नाही म्हणत जी. तुम्ही थांबा तर मग का होते बाजार समोर जशी म्हणजे बायकोचा भाऊ आला आणि मग इकडे नवऱ्याची बहीण येते. मग पा कसा बाजार मस्त पाहुणचाराचा म्हणजे तोंड पाहून पाहुणचार कसा होते. मग कोणाला चांगला पाहुणचार भेटल तुम्ही सांगा. पाहता तुम्ही नाही करजा. बायकोच्या भावाला चांगला पाहुणचार भेटल का नवऱ्याच्या बहिणीला पाहुणचार चांगला भेटल. अरे बायकोच्या तो भाऊ आला त्याला पुरणाची पोळी. बायकोच्या तो भाऊ आला त्याला पुरणाची पोळी. नवऱ्याची ते बहीण आणि तिला चटणी दिली काढी. काढी कायची मिरच्याचा कुचला असं का. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं त्यात टाकले मिठाचे खडे. अरे मीठ टाकलं मीठ त्या कुचल्यामध्ये त्यात टाकले मिठाचे खडे. असं पण तेलाचा थेंब नाही पडे. सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे. कशाहीरा तुम्हा सांगतो अरे 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 हे कलियुगाचे धडे. सुन सासूची सेवा करे ते मारू मारू फळे. हे रोशन भाऊ आणि सासू मेल्यावर सुनबाई लढे. अरे लढे आणि गेली व माय म्हणते. मग इकडं डोळ्याले पाणी नाही आहे पण इकडं रडणं चालू.
समाजातली वास्तविकता आहे. आहे ना. कोणाला राग आला असेल तर भावना दुखवल्या असेल तर हात जोडून माफी माग. नाही नाही दुखावल्या का? अरे बापरे, घरची गाणी आहे म्हणते. 100% अरे बापरे. 100% म्हणते. हं. हा विषय झाला पहिला कोणता? कोणता? नवऱ्याची बहीण आली. हा. पण आता दुसरा विषय कोणता? कोणता? आता येते कोणाची? बायकोची माय असं? घरी. हा. आणि त्याच दिवशी का जाते? का? नवऱ्याची माय बायको बाहेर जाते. कुठं वा? अहो, कुठं म्हणजे तुला सांगतो ना आता कसं काय समोरचं राजकारण. सांगा. अरे राजकारण बडं जबरदस्त आहे. आणि जेव्हा बायकोची माय घरी आली, हा. आई व असं झालं व तिला सोडलं का व तसं तिनं असं केलं व पार्वती आई व अजित करते. आता पाय समोर कसं आहे? सासू घराच्या बाहेर गेली आनंदाच्या दिनाला. सासू घराच्या बाहेर गेली आनंदाच्या दिनाला. आणि त्याच्या दिवशी तिची माय आली दिवस सोन्याच्या झाला. आता माई आली आणि मग सुनबाईले कसं होते? आणि घरानं सांगतानी सुनबाई लढे. आई असं झालं व ना आई तसं झालं व. हा. कसं? आणि घरानं सांगतानी सुनबाई लढे. पण डोळ्यातून थेंब नाही पडे. सासू गेल्यावर सुनबाई लढे, आणि थेंब नाही पडे. सासू गेल्यावर मग रोजची किडकिड झाली. यायचे झगडे कायचे? कायचे? ती माय तशी, त्या भाऊ तसा, ती बहीण तशी. असं? मग बायको का म्हणते आपल्या नवऱ्याले? का? अजी आपण एक काम करू म्हणते. का व? आपण किराणा राहू म्हणते, बुड्डा बुडीला गावात राहू देऊ म्हणते. आलं? हो झालं. आता एगरत्यार चालू. हा. आता एगरत्यार जेव्हा करते सुनबाई, सुनबाई किती हुशार राहते बापा. हा, आता पाय कसा एगरत्यार करते. तर लक्ष कसा? ठेवा समोर. शेवटचं कळवाय लक्ष ठेवा माझ्याकडे. सांगा. हो नवऱ्याला त्या बायको सांगे रोज भांडण कायचं. रोज भांडण कायचं. नवऱ्याला त्या बायको सांगे रोज भांडण कायचं. नवऱ्याला त्या बायको सांगे रोज भांडण कायचं. आणि याच्यापेक्षा आपण दोघं बाहेर राहायला जायचं. बरोबर आहे? याच्यापेक्षा आपण दोघं बाहेर राहायला जायचं. आणि जेव्हा सुनबाई घराच्या बाहेर निघते तर कशी निघते? कशी? आणि जेव्हा सुनबाई घराच्या बाहेर पडे. सुनबाई तर निघून राहिली घराच्या बाहेर. तुम्ही म्हणता मा घरची आहे रे म्हणतो नाही का? नाही ना? अरे बापरे. आणि जेव्हा सुनबाई घराच्या बाहेर पडे, पण पैशाचा नोट नाही सोडे. सासू गेल्यावर सुनबाई लढे, पण ठेव नाही पडे. सासू गेल्यावर प्रतिस्पर्धी शाहिरा शिवानीताई सुखदेवे आपल्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील स्वीट अँड शॉर्ट मध्ये. आमचा फेर समाप्त झाला.